संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी राहत्या घरी गळफास घेत आपलं जीवन संपवलं। शिरीष मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून इतका टोकाचा निर्णय घेतल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येते आहे। मोरे यांनी काही पत्र लिहून ठेवली होती, ज्यामध्ये आई वडील, बहीण आणि त्यांच्या मित्रमंडळींसाठी ती पत्र लिहिली आहेत। येत्या 20 फेब्रुवारीला मोरे यांचा विवाह होणार होता आणि 15 दिवस बाकी असताना त्यांनी स्वतःला संपवलंय। यामध्ये एक पत्र त्यांनी होणाऱ्या पत्नीसाठी लिहिलं असून त्यामध्ये त्यांनी माफी मागितली आहे। देहू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आणि ही आत्महत्या आर्थिक विवंचनेतून करण्यात आल्याचा अंदाज आणि या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे। शिरीष महाराज यांनी काल सकाळी 8:30च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। यांनी पत्रात नेमकं काय लिहिलं आपण पाहूयात। खरं तर तुझा आता कुठे हात पकडला होता, आपलं आयुष्य आता कुठे फुलायला सुरुवात झाली आणि मी जातोय। तुझ्यासोबत थोडा काळ घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे। मी हात जोडून माफी मागतो, मला माफ कर। आयुष्यात सर्वात जास्त अपराधी मी कुणाचा असेल तर तुझा, तुला न्याय नाही देऊ शकत। माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत उभी राहिलीस, माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस। मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस, माझ्या संघर्षात उभी राहणाऱ्या माझ्या सखे, माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस तू। माफ कर, तुझी सगळी स्वप्न तोडून जातोय। कुंभमेळा राहिला, वारी राहिली, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं। जप स्वतःला, एवढा काळ थांबलीस, आता मीच नसेल, थांबू नको, पुढे जा, खूप मोठी हो आणि हो, खूप झाले कष्ट, आता वर्क फ्रॉम होम हो। खूप वेळा माझ्याकडून खूप साऱ्या चुका झाल्या, मला माफ कर, तुझाच अहो शिरीष मोरे, असं पत्र त्यांनी होणाऱ्या पत्नीला लिहिलंय।